छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्यातला हा शाब्दिक वाद आता कुठेतरी चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे। शिरसाटांना आपल्या मुलीला उपमहापौर करायचं होतं म्हणून मला ते विरोध करत होते असा टोला जंजाळ यांनी शिरसाटांना लगावला। तर भविष्यात ते नक्कीच मुख्यमंत्री व्हावेत ह्या आमच्या शुभेच्छा आहेत असं जंजाळांच्या टीकेला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं होतं। मुलीला पद द्यायचं होतं त्यासाठी हा आरोप नाही. सर्व नाराजी आहे। आरोप नाहीये। हं. आरोप काय म्हणतात? द्यायचंच होतं त्यांना। बरं. हा, द्यायचंच होतं, आरोप नाहीये। हं. ही सत्यता आहे, त्यांना द्यायचं होतं, त्यांनी प्रयत्न केला। ते तुमच्याच मीडियासमोर स्पष्ट बोलले की माझा राजेंद्र जंजाळ यांच्या नावाला विरोध आहे। मग विरोध काय? बरं. त्याचं काय कारण ते त्यांनी म्हटलं सांगितलं नाही। जंजाळासारखं कुशल सर्व गुण संपन्न नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य आहे। त्यांना जे काही इतका मोठा पदभार मिळालेला आहे खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यापासून मुकलो असतो। त्यांनी ते उपमहापौर पदाचा कार्यभार चांगला करावा। माझ्या त्यांना त्या कार्यकालामध्ये चांगलं काम केलं तर भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो अशी माझी त्यांना शुभेच्छा। तर कदाचित त्यांना पुढचं काहीतरी माझं भविष्य दिसलं असेल त्यामुळे त्यांनी शुभेच्छा दिल्या असतील। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की संजय शिरसाटांना राजेंद्र जंजाळ मुख्यमंत्री झाला दिसला असेल। ते सांगतात भाषणात मला संजय मला पुढचं दिसतंय। निश्चित त्यांना काही दिसलं असेल, परंतु मी मुख्यमंत्री होण्याइतकी माझी लायकी नाहीये। परंतु त्यांची जर इच्छा असेलच तर मी पालकमंत्री नक्की होऊ शकतो। राहुल गांधी सुधारतील अशी आम्हाला अपेक्षाच नाही। ओम बिर्लांच्या दालनामध्ये काँग्रेस खासदारांनी शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ आता किरेन रिजिजू यांनी समोर आणल्याचं दिसतंय। राहुल गांधी जी ने कहा यही कहा है सर, इसी जगह पर नहीं, लेकिन ये तो अगर कहा है तो रिकॉर्डिंग होगा। मैं तब देखा नहीं अभी, लेकिन तो गलत बात है। अगर मीडिया को इस तरह से टोकेंगे और मीडिया को ही डांट लगाएंगे तो फिर सवाल कौन करेंगे। हम लोग ने कभी भी मीडिया को सवाल पूछने से रोका है क्या? कभी नहीं रोका ना। मैं इतने साल से हूँ, आज तक मीडिया जो सवाल उठाते हैं मैंने कभी भी नहीं कहा ना कि ये कांग्रेस का सवाल है। मैंने कभी कहा क्या कि रूल से बाहर बोलने पर प्रिविलेज नोटिस होते हैं और आप कोई भी रूल ब्रेक करेंगे तो आपके खिलाफ कोई भी नोटिस अलग अलग नियम में उठाया जा सकता है। यानंतरची बातमी चंद्रपुरातली आहे। चंद्रपूरमधला भाजपतला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आलेला आहे। महापौर पदग्रहण समारंभामध्ये गोंधळ झाल्याचं समजतंय। आमदार किशोर जोरगेवारांना निमंत्रण नसल्याचा आरोप जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी केलाय। महापालिकेमध्ये सत्ता हाती येताच भाजपमधल्या अंतर्गत कुरघोडी आता समोर आलेल्या आहेत। ही छोटी गोष्ट आहे, चंद्रपूरच्या स्तरावरची गोष्ट आहे। परंतु एक गोष्ट मात्र यावेळेस मला वाटत होतं की मागच्या ट्युनियरमध्ये देवेंद्रजीचा फोटो नव्हता मुख्यमंत्री असताना सुद्धा। याही ट्युनियरमध्ये मी या ठिकाणचा लोकप्रतिनिधी असताना, मी या ठिकाणी निवडणूक प्रमुख असताना आणि गटातटाच्या राजकारणाची काल जी भाषा झाली त्याच्यामध्ये 16-17 या गटामध्ये असताना देवेंद्रजीच्या गटाची असताना त्या ठिकाणी देवेंद्रजींचा फोटो नसणे आमच्यासाठी लाजिरवाणी लांछनास्पद बाब आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।